हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की फॉरवर्डमध्ये लोकांसोबत कशा प्रकारे फ्रॉड होता आणि लोकांना कसं पागल बनवलं जातं फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट तक बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जसं की तुम्ही जर फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करणार असेल, तुम्हाला एखाद्या पर्सनने कॉल केलेला असेल, तुम्हाला मीटिंग 2-3 दिवसाची ट्रेनिंग दिलेली असेल, त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला फक्त त्याने गाडी बंगला चेक दाखवलेला असेल किंवा तुम्ही तो गाडी बंगला चेक किंवा त्यांचे अचिव्हमेंट जर बघत असाल, तर मला 2-3 दिवसाच्या नंतर तुम्हाला फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये काम काय करायचं असतं किंवा तुमच्याकडे आय डी बनवण्यासाठी जर तुम्हाला कोणी पैसे चार्जेस मागत असेल किंवा कॉम्बो होल्ड करण्यासाठी तुम्हाला काहीतरी अमाऊंट 15 ते 20,000 रुपये तुम्ही आधी भरा, त्यानंतर तुमचा कॉम्बो होल्ड केला जाईल किंवा याआधी तुम्हाला 1500चा एक कोणता तर प्रोडक्ट घ्यावा लागेल तेव्हा तुमची आय डी ॲक्टिवेट होईल. असं सर जर तुम्हाला जो पर्सन सांगत असेल किंवा तुम्हाला कामाविषयी न सांगता फक्त त्यांचे अचिव्हमेंट, मोटिवेशनल व्हिडिओज किंवा गाडी बंगला चेक हेच जर दाखवत असेल तर ते तुम्हाला यामध्ये पागल बनवत असेल. म्हणजे तुम्हाला यामध्ये फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये तो पर्सन तुमच्यासोबत स्कॅम किंवा फ्रॉड करत असेल. कारण तुम्ही जर त्या पर्सनचे फक्त अचिव्हमेंट जर बघून त्या पर्सनला त्या पर्सनसोबत जॉईन करणार असेल तर तुम्ही स्वतःहूनच यामध्ये पागल बनत असेल. कारण फक्त त्यांची अचिव्हमेंट, तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज हेच बघून जर तुम्ही फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन करत असाल तर तुम्ही पुढे जाऊन खूप मोठ्या स्कॅममध्ये फसणार असाल. कारण तुम्ही यामध्ये तुमचे 30,000 रुपये देऊन यामध्ये तुमचे 2CC करत आहात आणि त्याआधी तुम्हाला त्या फक्त पर्सनने सांगितलेलं गेलेलं असेल की फॉरवर्डमध्ये काम काय करायचं असेल तर तुम्हाला यामध्ये काही तुम्हाला लीड्स प्रोव्हाइड केल्या जातील, तुम्हाला काही नंबर दिले जातील, फक्त त्यांना कॉल करून तुमच्यासोबत जॉईन करायचं असतं त्या पर्सनला. आणि जर तुम्हाला 10 नंबर दिले तर तुमच्यासोबत 5 पर्सन इझी तुमच्यासोबत जॉईन करतात. त्यानंतर तुम्हाला एवढंच काम करायचं असेल. असं जर ते पर्सन सांगत असेल तर ते तुमच्यासोबत मिसगाईड करत असाल आणि तुम्ही त्यामध्ये फसत जाणार असाल. कारण फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये फक्त कॉलिंग करणं हा एकच काम नसतं, तर तुम्ही यामध्ये फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला जसं की जो काही फॉरवर्डचा मार्केटिंग प्लॅन आहे तो एखाद्या पर्सनला जर शेअर केला, ते पर्सन जर इंटरेस्टेड असेल तुमच्यासोबत जॉईन करण्यासाठी, तर ते पर्सन तुम्ही ॲज अ टीम मेंबर यामध्ये जॉईन करू शकता किंवा यामध्ये प्रोडक्ट रिटेलिंग करू शकतात. म्हणजेच काय, इन शॉर्ट तर तुम्हाला यामध्ये प्रोडक्ट सेलिंग करावं लागते आणि कंपनीचं प्रमोशन करू शकता किंवा एनरोलमेंट करू शकता किंवा काही म्हणू शकता. यामध्ये तुम्हाला हे काम करायचं असतं. फक्त ते पर्सन जर तुम्हाला नंबर देत असेल आणि इन केस तुम्ही ते नंबर देतायत, जर तुम्ही मोटिवेशनमध्ये त्यांच्या येऊन जर जॉईन केलेलं असेल आणि तुम्ही कमीत कमी 1 महिना पण यामध्ये काम करू शकत नाही. कारण तुम्हाला नंबर दिलेले असतात, ते नंबर तुम्हाला आधी किती पर्सनला दिलेले असतात तुम्हाला यामध्ये काहीच माहिती नसतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून त्या पर्सनला कॉल करता तेव्हा ते पर्सन ऑलरेडी त्या पर्सनला खूप सारे पर्सनचे कॉल आलेले असतात. त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेशनमध्ये येतं आणि तुमच्याशी ते व्यवस्थित बोलत पण नाही आणि तुम्हाला ते तुमच्याशी व्यवस्थित कनेक्ट पण होत नाही आणि तुम्हाला रिप्लाय पण येत नाही. अशा प्रकारे तुम्ही एक 4-5 दिवस किंवा 1 महिनाभर तुम्ही करता आणि त्यानंतर तुम्ही ते सोडून देता आणि त्यानंतर म्हणता की फॉरवर्डिंग प्रोडक्ट्समध्ये खूप सारे फ्रॉड होतात, खूप सारे स्कॅम होतात, फॉरवर्डिंग प्रोडक्ट कंपनीज फेक आहे. पण तुम्ही स्वतःहूनच त्यामध्ये पागल बनलेला आहे. कारण तुम्ही त्यांचं फक्त मोटिवेशन व्हिडिओ, चेक, बंगला बघूनच तुम्ही जॉईन केलेला आहे. त्यामुळे फॉरवर्डमध्ये जॉईन करण्याच्या आधी कामाविषयी जाणून घ्या. फॉरवर्डमध्ये काम काय करायचं असतं, जॉईनिंग प्रोसेस काय आहे किंवा नेमकं काम कसं करायचं असतं ते व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानंतरच जॉईन करा. आणि जर फक्त तुम्ही नंबर देतायत, लीड्स देतायत आणि फक्त त्यांना कॉल करायचं तर काम आहे, जर असं म्हणून जॉईन करत असाल तर तुम्ही बिनधास्त जॉईन करू शकता यामध्ये. आणि पुढं चालून तुम्ही कसं काम करताय त्याच्यावर डिपेंड असतं. तुम्ही काम किती दिवस करताय किंवा तुमच्यामध्ये जो मोटिवेशन भरलेला असतो तो किती दिवस राहतोय त्याच्यावर डिपेंड असतं. अशा प्रकारे खूप सारे लोक काय करतात, यामध्ये फॉरवर्डिंग प्रोडक्टमध्ये फसतात. त्यांना इझी वेमध्ये स्कॅममध्ये फसवलं जातं. त्यांचे 30,000 पण इझीमध्ये जातात. त्यापेक्षा तुम्ही आधी फॉरवर्डमध्ये कसं काम करायचं असतं ते व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानंतरच जॉईन करा.
जर तुम्हाला फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये विदाऊट कॉलिंग, जर कॉल न करता पण आणि इझी वेमध्ये आणि तुमच्या टायमिंगनुसार जर काम करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा जर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन एक फर्स्ट लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जर गेला तर तुम्हाला विदाऊट कॉलिंग, विदाऊट कन्व्हिन्सिंग प्रोडक्ट सेलिंग कसं करू शकता, किंवा विदाऊट कॉलिंग पर्सन तुम्ही ॲज अ टीम मेंबर म्हणून कसं जॉईन करू शकता, हे पूर्ण डिटेलमध्ये दिलेले आहे. तर ते तुम्ही बघू शकता आणि यामध्ये जॉईन करू शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून आलेलं असेल की फॉलोइंग प्रोडक्ट्समध्ये लोकांना कसं पागल बनवलं जातं आणि ते लोक कसं फसले जातात, हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर त्याच ठिकाणी थांबा आणि व्यवस्थित माहिती घेऊन फॉरवर्डच्या पॉलिसीज काय आहेत ते जाणूनच तुम्ही यामध्ये जॉईन करा. आय होप तुम्हाला याबद्दल माहिती आवडली असेल.